सांगोला तालुक्यातील घेरडी खांडेकर वस्ती येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातून 15 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या गंगाराम गावडे खून प्रकरणी अटकेत असलेला आरोपी साहुबा बापू खांडेकर यांनी केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडव्होकेट सेशन्स जज तोष्णीवाल यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केलाय। 9 एप्रिल 2022 रोजी बैलगाडी शर्यतीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटात वैमनस्य आलेलं होतं। 15 ऑक्टोबर रोजी मयत गंगाराम गावडे आपल्या कुटुंबियासह सांगोला येथे डॉक्टर अलदर यांच्या दवाखान्यात गेला होता। तिथून कुटुंबियासह बोलेरो जीपमधून आपल्या घराकडे परत जात असताना आरोपी सुरेश मुत्यप्पा खांडेकर, सहदेव गौडा, लक्ष्मण बेंडगर, साहुबा बापू खांडेकर यांच्यासह 4 जणांनी जीप गाडी रस्त्यात आडवी लावून जीप अडवली व जीपमधून प्रवास करणाऱ्या गंगाराम गावडे यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। या संदर्भात गंगाराम गावडे यांचा मुलगा विजय गावडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती। त्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी साहुबा बापू खांडेकर यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जात सरकार पक्षातर्फे व मूळ फिर्यादीतर्फे प्रखर विरोध करण्यात आला। मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं। न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केलाय। या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट सुहास कदम, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट गिरीश तपकिरे आणि ॲडव्होकेट सतीश लेंडवे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।